रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स। तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग। दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट। प्रथम बक्षीस 3 दुचाकी, द्वितीय बक्षीस 23 LED टीव्ही, तृतीय बक्षीस 79 मिक्सर, चतुर्थ बक्षीस 83 कुकर्स यांसह आकर्षक ऑफर्स। तर मग वाट कसली बघताय, त्वरा करा। फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। नमस्कार, मी मनोहर पवार। जत तालुक्यातील निवडणुकीच्या रणधुमाळी 2024च्या निमित्तानं आपण चर्चासत्राचा भाग दुसरा आपण या ठिकाणी आलेलो आहोत। काल आपण चर्चासत्राचा भाग पहिला आपण बघितलेला आहे। एकंदरीत जत तालुक्याच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता जोरदार सुरुवात झालेली आहे। अनेक उमेदवार या ठिकाणी निवडणुकीसाठी आपले उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। फक्त आता पेच निर्माण झालेला आहे, तो भाजपचा पेच निर्माण झालेला आहे। भाजपने अद्यापही आपली उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली नाही, त्यामुळे तालुक्यातील अनेक राजकीय पदाधिकारी असेल किंवा मतदार असतील त्यांच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा संभ्रम निर्माण झालेला आहे। एकंदरीत या 2-3 दिवसांमध्ये ती उमेदवारी जाहीर होईलच। मात्र आपण चर्चासत्रातला दुसरा भाग आपण या ठिकाणी घेणार आहोत। या भागामध्ये जत तालुक्याचं विभाजन गेले अनेक वर्षे या ठिकाणी थांबलेलं आहे। गेल्या 40 वर्षापासून जत तालुक्याचं त्रिभाजन व्हावं अशी या तालुक्यातील अनेक नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे। यासाठी अनेक आंदोलन झालेले आहेत। विविध पक्षाच्या नेत्यांनी आंदोलन केले आहेत, सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहेत। मात्र त्रिभाजन काही झालेलं नाही, झालं ते फक्त संघचं अप्पर कार्यालय आहे। आपल्या तालुक्याच्या मागणीनंतर या ठिकाणी विभाजन झालं, ते पलूसचं विभाजन झालेलं आहे, त्यानंतर कडेगावचं विभाजन झालेलं आहे। मात्र आपल्या जत तालुक्याचं विभाजन या ठिकाणी झालेलं नाही, त्यामुळे या तालुक्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। माझ्या समवेत या ठिकाणी प्रमोद मेटकरी सर उपस्थित आहेत, त्यांना आपण विचारूया काय सांगता येईल तुम्हाला। जत तालुक्याचं जर विभाजन झालं तर जे लोकांचे येण्या जाण्याचा त्रास असेल किंवा प्राथमिक शिक्षणाच्या शाळांची संख्या असेल किंवा तहसीलदार कार्यालय असेल किंवा जे काही विविध कार्यालय असतील, कृषी खात्यातले असेल, ती कार्यालय त्या तालुक्याच्या ठिकाणी जाणार आहे। आणि त्यामुळे जत तालुक्याचं विभाजन झाल्यास जत तालुक्याला निधीसुद्धा भरपूर प्रमाणात येईल। त्यामुळे विभाजन झाल्यास जत तालुक्याला एकंदरीत फायदाच होणार आहे। धन्यवाद मेटकरी सर। माझ्या समवेत बिग मराठीचे संपादक माननीय प्रकाश कळणकर साहेब उपस्थित आहेत, त्यांना आपण काही प्रश्न विचारूया। कळणकर साहेब, गेल्या 30 ते 40 वर्षापासून या तालुक्यातील राजकीय पक्ष असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, या तालुक्याचं विभाजन झालं पाहिजे असा संघर्ष ते करतायत। मात्र विभाजन व्हायला तयार नाही, फक्त झाले ते संघचं अप्पर कार्यालय, त्यामुळे फार त्याचा काय फरक पडलेला नाही। याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? विभाजन संदर्भात खऱ्या अर्थानं गेल्या हा निर्णय 20-25 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होता। गेल्या अनेक वर्षापासून हा विषय तसंच रखडत राहिलेला आहे। जर विभाजन झालं असतं तर तालुक्याचा खऱ्या अर्थानं विकास झाला असता। जसं आपण कालच्या भागात थोडंसं वागितलोय, तर आज आपण सविस्तर तालुक्याचं विभाजन झालं असतं तर काय या बाबतीत या विषयावर बोलतात। तालुक्याचं विभाजन झालं असतं तर आपल्या तालुक्यातले जे प्रमुख कार्यालय, उदाहरणार्थ एसटी महामंडळ, साधं बस स्टँड सुद्धा आपल्या तालुक्यात आपले मोठं नाही आहे। छोटंसं बस स्थानक, कमी गाड्या, त्यातल्या बसेस संख्या सुद्धा कमी एकदम। कारण जत तालुक्याला जेवढे रस्ते आणि जेवढी गावं आहेत त्याप्रमाणे तेवढे बसेस सुद्धा नाहीत। शासनाचं ब्रीद वाक्य आहे गाव तिथं बस, पण अशी मला माहिती मिळाली की अनेक गावातील वाड्या वस्त्यावर असेल किंवा गावामध्ये एसटी बस जात नाही, त्यामुळे काही विद्यार्थ्यांना चालत यावं लागतंय, काही विद्यार्थ्यांना वडापचं त्यामध्ये मदत घ्यावी लागते। त्यामुळे तालुक्याचं जर विभाजन झालं तर त्रिभाजन झालं तर 3 या ठिकाणी आगार होतील आणि लोकांचा निश्चितपणे फायदा होईल। आणखीन काय सुविधा होतील? 100% आता आपण एकाच विषयावर जरी घेतलं एसटी बसचं, तर हे जर बसचं जर बघितलं तर काही शाळेचे विद्यार्थी, उदाहरणार्थ धोळकरवाडीसारख्या गावात अजूनही बस दाखल नाहीये। अजूनही तिथली बस सुरू करण्यासंदर्भात वारंवार तक्रार केल्या जातात,
वारंवार त्या विद्यार्थ्यांना सोय नाही अनेक वेळा विभाग प्रमुखांना त्यांच्या संबंधित आपल्यावर पण काही तक्रारी अनेक वेळा आल्या, भरपूर वेळा बातम्या पण दिलेल्या आहेत. बातम्यासोबत दिले, त्यावर पाठपुरावा घेतला आपण बऱ्याच वेळा, पण त्या प्रश्नांची कुठेतरी सोडवणूक होताना दिसत नाही आपल्याला. इतके त्रासदायक विद्यार्थ्यांनी सहन करून काही खाजगी गाड्यानं काही ठिकाणी पायी चालत जातात, असं सुद्धा काही ठिकाणी शाळेच्या बाबतीत आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना सोयी मिळत नाहीत. एक फक्त तालुक्याच्या विभाजन संदर्भातला फक्त एसटी बस स्थानका संदर्भातला, त्यानंतर तिथल्या गाड्यांच्या विषय आला. इथल्या गाड्या जेवढे गाव आहेत तेवढे एसटी सुद्धा नाही त्या डेपोला. तर अशी अवस्था. काही जर मोजक्या गाड्या जर सांगली रूटवरच्या किंवा पुणेच्या रूटवरच्या, मुंबई रूटवरच्या जर गाड्या सोडल्या तर ज्या भागात ज्या गाड्या जातात अतिशय म्हणजे असे साध्या गाड्या आहेत, काचा त्याच्या खळखळ असे आवाज येतात. तर काही बसेस वाटेतच बंद पडतात, काही बसेस अस्वच्छता असतात. याकडे सुद्धा एसटी आगाराच्या यांचं लक्ष नसतंय. त्यामुळे लोकांना त्याचा निश्चितपणे त्रास होतोय. आणि जर एसटी आगाराची माझ्या माहितीप्रमाणे सातारा रोडला काहीतरी जागा आहे, त्या ठिकाणी नवीन एसटी मंडळ व्हावं असं गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे, पण ते व्हायला काही तयार नाही. त्यामुळे आहे त्या ठिकाणीच एसटी मंडळ असल्यामुळे प्रचंड गर्दी पण होती तिथं. आणखीन काय सांगता येईल तुम्हाला? आता एसटी महामंडळ संदर्भात आपण बोलतो हा विषय, तर एसटी महामंडळ जागा आहे खऱ्या अर्थानं सातारा रोडला, पण ती जागा न्यायप्रविष्ट आहे असं आम्हाला समजतंय. तर ते न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याचा निकाल नाही लागत. त्याचा निकाल नाही लागला म्हणजे छोट्याशा जागा आहे ते तसं काम करतं. पण सध्या जागा एवढी अपुरी आहे की खऱ्या अर्थानं तिथं बरेच बसेस थांबून असतात, काही वेळेला बस लावायला जागा नसते. त्यानंतर तिथल्या विभाग नियंत्रणाचं जे कामकाज आहे ते वेळेत होताना दिसत नाही. विद्यार्थी असंच ताटकत बसले असतात, प्रवासी तसंच थांबून असतात, गाड्या टायमिंगवर जात नाहीत. तर काही गाड्यांचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलेलं दिसतंय बऱ्याच वेळेस. तर त्या सगळ्या गोष्टी दुरुस्त होण्यासाठी या राजकीय लोकांना सुद्धा पुढाकार पाहिजे खऱ्या अर्थानं. पण तिकडे कोण लक्ष देत नाहीत, कारण बसेस संख्या कमी मुळात त्या नियंत्रकाला त्या बसेस ऍडजस्टमेंट करून पण बाद झाले असते. काही वेळेला त्याचं दुर्लक्ष सुद्धा होऊन जाते. त्यानंतर आणखीन काय आपल्या तालुक्या संदर्भातले आणखीन वेगळे प्रश्न कुठले? तालुक्या संदर्भात अजून आता आपण केवळ फक्त बसेस संदर्भात बोलले एसटी बसताना. यानंतर अप्पर तहसीलदार कार्यालयाचे मंजूर केले बऱ्याच वर्षानंतर, संकला प्रदेश तक्रारीनंतर प्रदेश वाट पाहून आता कुठं ते थोडंफार सुरू झालेलं आहे. पण त्यात बरेच अजून कार्यालय असे आहेत की अजूनही तिथं सगळे विभाग प्रामुख्याने सुरू नाहीत. केवळ 1, 2, 4 विभाग जर सोडले तर बाकीचे वाटणी पत्र त्या ठिकाणी होताना दिसतंय. त्यानंतर काही दाखले असतील, क्रिमिनल दाखले असतील किंवा जातीचे दाखले असतील, हे ठराविक जर सोडलं तर साधं रेशन जरी कार्ड काढायचं असेल तर उमदी पासून सुसलात पासून सोलंकीच्या माणसाला जतला यावं लागतं, हेल्मेट मारावं लागतं. त्यानंतर जे मुख्य रेकॉर्ड आहे ते संपूर्ण रेकॉर्ड अजून जतमध्ये आहे. एखाद्याला जमीन खरेदी करायचं असेल, जर शासकीय व्हॅल्युएशन करायचं असेल, त्यासाठी सुद्धा अनेक लोकांना उमदीपासून सोलंकीपासून कोणत्या पासून ते जतला यावं लागतंय. त्यामुळं अनेक जे शासकीय जे हे आहेत. आणि दुसरं उदाहरण जर तुम्हाला असेल तर स्टाम्प जरी पाहिजे असेल, मध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय होऊन सुद्धा त्या ठिकाणी स्टाम्प मिळत नाही. उमदीपासून सुसलात पासून जे कोणत्या पासून या लोकांना स्टाम्प 100 रुपये स्टाम्प आणण्यासाठी सुद्धा जतला यावं लागतं. त्यामुळे ते अप्पर तहसीलदार असून सुद्धा अनेक लोकांना ते अडचणीचे ठरत आहे. आणखीन काय सांगता येईल तुम्हाला? आता अप्पर तहसीलदार कार्यालय मुद्दा निघाला तर सांगतो. अप्पर तहसीलदार कार्यालय म्हणजे असं झालं आमच्या जत तालुक्यात असून अडचण नसून खळांबा झालेला आहे. खऱ्या अर्थानं काय झालंय, त्या अप्पर तहसीलदार कार्यालय ज्या शासनाच्या प्रतिनिधींनी सुरू केलं, चांगलं काम केलं, सुरू केलं, हे कौतुकाचं आहे. परंतु त्यामध्ये असा विषय तिथे केले ते सगळ्या पूर्ण सगळे विभाग सुरू नाहीत, सुविधा नाहीत. शिक्षण विभागाचा अजून तिथे संबंध सुद्धा नाही, सोयरे सुद्धा नाही. त्याचं सगळं कार्यालय जतला. तिथला एखादा गिरगावचा एखादा शिक्षक जर यायचं झाला आणि त्याचं काम जर निघालं तर त्याला 50-100 किलोमीटरचं अंतर तोडावं लागतं एका भागात. आणि दुसऱ्या भागाला तिथं हाय नावाला नुसतं अप्पर तहसीलदार कार्यालय. आणि त्यातलं उमदीला 1-2 दिवस अप्पर तहसीलदार कार्यालयात दिलं होतं अशी चर्चा झाली. काही GR निघाल्याची चर्चा झाली, त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? ते केवळ GR निघाले सांगण्यापुरतं आणि ऐकण्यापुरतं तेवढं चांगलं वाटतं. खऱ्या अर्थानं तिथं एकदा सुद्धा 2 दिवसाचं कार्यालय जे सुरू होणार होतं ते सुरू झालेलं दिसत नाहीये. कारण बऱ्याच लोकांची तक्रार आहे की आमच्या इथं अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू झाले पण काहीच तिथं सुविधा नाहीत. त्यानंतर असाच एक विषय दुसरा आहे, जे स्टॅम्प संकलन मिळाला म्हणून मध्यंतरी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले होते. तर त्या आदेशाला दररोज इथल्या एका स्टॅम्प रायटर जाऊन तिथं 2 दिवस थांबायचं, एकाच स्टॅम्प रायटरचं जे आता नियुक्ती केलेलं स्टॅम्प रायटर ते जाऊन थांबायचं, तिथल्या लोकांना स्टॅम्पची उपलब्धता करून द्यायची. पण खऱ्या अर्थानं तसं होताना दिसत नाही. कारण इथले जे दुय्यम निबंधक आणि याची जबाबदारी घेऊन स्वीकारून ते तातडीने तिथं दररोज एक माणूस किमान
त्या संकामध्ये थांबलं पाहिजे आणि तिथल्या लोकांच्या सुविधा करायला पाहिजे होतं, पण तसं होताना दिसत. त्यामुळे लोकांना त्याचा प्रचंड त्रास होतोय त्याचा. स्टॅम्प आणण्यासाठी लोकांना पुन्हा जत लिहावं लागते, जतमधून परत संकाला जावं लागतंय. आज जर उमदी परिसरातला जर विचार केला, उमदी परिसरामध्ये हळ्ळी, बालगाव, सुसलाद, त्यानंतर उमदी, विठ्ठलवाडी, त्यानंतर ह्या परिसरातली गावं आहेत. संकमध्ये जर क्रिमिनल सर्टिफिकेट असेल किंवा एखादे दाखले काढायचे असतील तर त्या लोकांना हॉस्पेट मार्गे बसनं परत असं उरपाटी संकला यावं लागतंय. आणि काम झाल्यानंतर पुन्हा त्या लोकांना उरपाटी परत हॉस्पिटलला जाऊन परत उरपाटी यावं लागतंय. उमदी ते संघ थेट अशी बस नाही, त्यामुळे प्रचंड याचा त्रास सुद्धा त्या लोकांना होतोय. त्यामुळे याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? जसं आता तुम्ही म्हणला उमदीहून येणारा माणूस संघला कसा जायचा, हे जसं वाया सातारा मार्गे आहे तशी अवस्था आहे. एक तर मुळात बस नाही आहे, संघ तहसीलदार कार्यालय जायचं जर उमदीच्या माणसाला तर त्या बसची सुविधा सुद्धा नाहीत, वेळेत बस नाहीत. एखादी बस संघला जायचं जरी झालं तरी माणसांना आपल्या वैयक्तिक गाड्या, मोटरसायकली, दुचाकी गाडी घेऊन जावं लागतंय आणि वेळेत होत नसल्यामुळं लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इथल्या लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थानं त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. खऱ्या अर्थानं संघ तहसीलदार कार्यालय होऊन सुद्धा ते आपल्या त्रासदायक असं जास्त झालं. उमदी करतं एवढं भयानक. आमच्या पुढे काही वेळा तक्रार सांगतात की संघचं अप्पर तहसीलदार कार्यालय केलंय कशासाठी हे आम्हाला समजण्यात झालेलं आहे. कारण तिथल्या सुविधा मिळत नाही. एका बाजूला केलंय ते नावाला आहे, काही विभाग सुरू आहेत, काही विभाग सुरू नाहीत. हे अशी प्रचंड तक्रारी लोकांच्या आहेत. याकडे सुद्धा लोकप्रतिनिधी लक्ष देणं गरजेचं होतं, पण ते तसं लक्ष दिलं गेलेलं नाही असं प्रकर्तन दिसून येत आहे. तुम्हाला एकंदरीत काय वाटतंय? विभाजन जर झालं तर पहिल्यांदा आपण तालुक्याचं विभाजन म्हणत होतो, आता खरी गरज आहे त्रिभाजन. कारण जत तालुक्यामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे, विद्यार्थी संख्या वाढलेली आहे, टोटल इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेलं आहे, त्यामुळे त्रिभाजनाची गरज आहे. ते झाल्यानंतर काय फायदा होईल? हा, जत तालुक्यात जर विभाजन झालं किंवा त्रिभाजन झालं तर तुमचा हा मुद्दा बरोबर आहे. आणि त्यामुळं आरोग्य सुविधा असेल किंवा एखादा पेशंट असेल किंवा आजारी जर एखादं पडलं तर समजा विभाजन जर झालं तर माडगावसारख्या ठिकाणी किंवा संकसारख्या ठिकाणी, उमदीसारख्या ठिकाणी एखादं ग्रामीण रुग्णालय होईल. आणि ग्रामीण रुग्णालय झाल्यामुळं त्या लोकांना त्या आरोग्य सुविधेचा किंवा त्या ग्रामीण रुग्णालयाचा फायदा होईल. त्यानंतर शैक्षणिक सुविधा असतील किंवा एखादा कृषी खात्याच्या शासकीय विविध योजना असतील, त्या आज आपण पूर्व भागामध्ये लोकांना शासकीय विविध योजनांचा फायदा मिळताना आपल्याला दिसत नाही. कारण जर विभाजन झालं तर शासकीय कृषी जे मंडल अधिकारी असतील, माडग्याला जे मंडल कार्यालय आहे ते सुद्धा आज आपल्याला काही बंद दिसताना सुद्धा दिसतंय. तिथं दरवाजा बंद आपल्याला दिसताना काही वेळा दिसलेला आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या सुद्धा विविध योजना या बांधापर्यंत पोहोचताना आपल्याला विभाजन झाल्यास तर दिसतील आपल्याला. ओके, धन्यवाद. तुम्हाला आता मला एवढं विचारायचं की जत तालुक्यामध्ये त्रिभाजन झालं तर आपण मागणी करतोय की विभाजन झालं पाहिजे. विभाजन काय झालेलं नाही, केवळ अप्पर तहसीलदार कार्यालय झालंय. पण त्रिभाजन जर या तालुक्याचं झालं तर काय बेनिफिट मिळेल तालुक्याला? त्रिभाजन झालं तर जे जिल्हा नियोजन समितीमधले जे आहेत 3 तालुके होणार, त्यामध्ये प्रत्येक तालुक्याला जेवढा निधी जातोय, बाकीच्या वाळवा, शिराळा ज्या तालुक्याला निधी जातोय तेवढं 3 तालुक्याला आपल्याला वाटणी करून जास्तीचा निधी जत तालुक्याला मिळेल आणि त्या निधीच्या माध्यमातून जत तालुक्याचा विकास होईल. यासाठी त्रिभाजन होणंही गरजेचं आहे. पण या त्रिभाजनाकडे लक्ष दिलं जात नाहीये. खऱ्या अर्थानं त्रिभाजन झालं तर तालुका सुद्धा आपल्याला चांगलं प्रगतीपथावर गेलेलं दिसून येईल. जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असताना सुद्धा या तालुक्यामध्ये जिल्ह्याचा फंड्स येत नाही. जिल्हा नियोजनमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी यायला पाहिजे, मात्र या तालुक्याला निधी तो मिळत नाही. जे ताकदीचे लोकप्रतिनिधी आहेत ते आपापल्या तालुक्याला तो निधी घेऊन जातात. गेल्या जर 5 ते 10 वर्षात जर बघितलं तर सुद्धा तुम्ही जर शासकीय आकडेवारी काढली तर सुद्धा अगदी बोटावर मोजण्याइतपत जिल्हा नियोजनमधनं निधी या तालुक्यामध्ये आलेला आहे. त्यामुळं या तालुक्याचा बॅकलॉग सध्या आहे असा आहे. या तालुक्यामध्ये रस्त्याची जर अवस्था बघितली तर अजूनही 100 कोटी रुपये या तालुक्याला पाहिजेत रस्ते जर चांगले करायचे असतील तर. त्रिभाजन झालं तर 3 पटीनं निधी या तालुक्यात येईल. त्यामुळे 3 पंचायत समिती होतील, त्यानंतर 3 तहसीलदार होतील, 3 गट शिक्षणाधिकारी होतील, शिक्षकांची संख्या जास्तीत जास्त येईल, तलावासाठी वेगळा निधी येईल. त्यानंतर बाकीचे जे शासकीय कार्यालय आहेत, आज जर बघितलं तर आपण पंचायत समितीचा विचार केला किंवा वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये विचार केला तर अनेक ठिकाणी कर्मचारी नाहीत. आज ग्रामसेवकाकडे 2-2, 3-3 गावं आहेत, तलाठ्याकडे 2-2, 3-3 गावं आहेत. त्यामुळं या तालुक्याचा विकास होणार कधी?
जत तालुक्यामध्ये म्हैसाळचं पाण्यासाठी जसा या तालुक्यातील शेतकरी टाहो पडतोय तसे अनेक लोकप्रतिनिधी असेल किंवा जे विविध पक्षाचे पदाधिकारी असतील, सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा अनेक वेळा आंदोलन केलेले आहेत या तालुक्याचं त्रिभाजन व्हावं म्हणून. मात्र जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील राजकीय इच्छाशक्तीचा जो अभाव आहे तो अभावामुळं या तालुक्याचं त्रिभाजन व्हायला तयार नाही. त्यामुळे एकंदरीत जर या जत तालुक्याची परिस्थिती बघितली तर त्रिभाजन या तालुक्याचं व्हायला पाहिजे. पण सध्या जर बघितलं तर त्रिभाजनासाठी आज उमदीकर भांडतात, माडेगाळकर भांडतात, त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? त्रिभाजन होणं अत्यंत गरजेचं आहे. त्रिभाजन झालं जसं आपण जो मगाशी विषय बोललो जिल्हा नियोजन समितीमधला, जिल्हा नियोजन समितीमधले जर फंड जर आले तर तालुक्यातले जे रस्ते अत्यंत खराब आहेत, अत्यंत खराब म्हणजे भयानक खराब आहेत. काही रस्त्यांना, काही गावांना जोडणारे रस्ते सुद्धा नाहीत. त्या जोडणाऱ्या रस्त्यामधले जे पूल आहेत अत्यंत खराब आहेत. काही वेळेला तर त्या रस्त्यातनं जाताना जणू कुठे आपण काय वाळवंटात फिरतोय काय अशी अवस्था निर्माण झालेली आहे. तालुक्यातल्या बऱ्याच रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. या रस्त्याकडं काही पदाधिकारी जातात किंवा नाही हे मला काही कळत नाही नेमकं. जर त्या रस्त्याने जात असते तर नेमकं समज असतं बाबा आपण तालुक्यात राहतोय, या तालुक्यात रस्ते काय अवस्था आहे ह्याची कुठं प्रकृती जाणवली असते. आणि त्या माध्यमातून या जिल्हा नियोजनमध्ये पैसे जसे खेचून आणता आले असते आणि त्याचा रस्त्याची कामे पूर्ण झाली असते तर लोकांना सुविधा मिळाल्या असत्या. अशा प्रकारच्या निधी आपल्याकडे येणं गरजेचं आहे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती जोरात पाहिजे. जर बाकीचं जर आपण बघितलं तर संकेते एक स्वतंत्र पोलीस स्टेशन व्हावं अशी त्या परिसरातील लोकांची मागणी होती. मात्र माजी आमदार जे सनमळकर साहेब होते त्यांनी सुद्धा ती मागणी लावून धरली होती आणि त्याची चर्चा सुद्धा गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाली होती. मात्र पॉलिटिशियन काय अजून झालेलं नाही. अगदी छोट्या आउटपोस्ट वरतीच तो कारभार चालू आहे. त्या परिसरामध्ये अनेक गुन्हेगारी आहे. जर चांगलं जर स्वतंत्र पॉलिटिशियन झालं तर त्या परिसरामध्ये त्याचा निश्चितपणे फायदा होणार. याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं केवळ त्यावेळी संघ एकच मागणी होती. त्यासोबत खऱ्या अर्थानं जर गुन्हेगारी पार्श्वभूमी बघितली, जर गुन्हेगार आणखीन त्या घडणाऱ्या घडामोडी तर खऱ्या अर्थानं अजून एक 2-3 पोलीस स्टेशन होणं गरजेचं आहे. तर या पोलीस स्टेशनला मंजुरी दिली जात नाहीये. वरचेवर कागदपत्र पाठ केलं म्हणजे पाठवून नेलेलं आहे, प्रस्ताव येणार आहे, मंजुरी देणार आहे, ह्याच गोष्टी केवळ वरच्यावर सांगितल्या जातात. पण तिथली जर संघच्या परिसरात किंवा संघच्या बाजूबाजूच्या गावात जर घेतली तर तिथले होणारे अवैध धंदे किंवा जे गांजा किंवा बाकीचे नशेरी पदार्थ आहेत ह्या ज्या सीमा भागात जोडून आहेत त्याच्यावरती नियंत्रण येऊ शकतंय. नियंत्रण येऊ शकते. बऱ्यापैकी जे व्यसनाधीन होणारे युवक आहेत ते कुठं थांबू शकेल आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पोलीस स्टेशन होणं अत्यंत गरजेचं आहे. पण ते होताना दिसत नाही. त्याचाही प्रश्न तसंच प्रलंबित राहिलेला आहे. त्यामुळे पाठीमागच्या वेळी आपल्या भागात कोणत्या मोहल्ला चंदनचे कारखाने वगैरे होते, ते परराज्यात त्याची विक्री केली जात होती. काही वेळेला गांजासुद्धा मोठ्या प्रमाणात सापडला जातोय. पाठीमागच्या याच्यातच एक मोठ्या प्रमाणात गांजा सापडला, पोलिसांची कारवाई झाली. पण ही कारवाई होण्यासाठी तिथं पोलीस स्टेशन होणे संघाला हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे याला एकमेव पर्याय की तालुक्याचं त्रिभाजन व्हायला पाहिजे. ओके, धन्यवाद. आज आपण अतिशय चांगल्या पद्धतीची जत तालुक्याच्या त्रिभाजनाविषयी चर्चा झाली. त्रिभाजन जत तालुक्याचं का झालं पाहिजे एकंदरीत अगदी यथासांग चर्चा या ठिकाणी झालेली आहे. आज आपण जत तालुक्यातील निवडणुकीची रणधुमाळी 2024 यावरती चर्चासत्राचा दुसरा भाग आपण या ठिकाणी आपण घेतलेला आहे. उद्या सुद्धा आपण वेगवेगळे विषय घेऊन आपण येत आहोत. अतिशय कालचा जो भाग झाला भाग 1 यावरती अनेक चांगल्या प्रतिक्रिया लोकांच्या आल्या. खरं तर पत्रकारितेच्या माध्यमातून आपण काम करत असताना एक सामाजिक बांधिलकी जपत गेल्या 25 ते 30 वर्ष आपण या तालुक्यामध्ये काम करतोय. अनेक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आमच्याबरोबर आम्हाला मदत करणारे आहेत, आमच्या पाठीची थाप मारणारे आहेत. त्यांना सुद्धा घेऊन आपण या तालुक्याच्या विकासासाठी आपण इथून पुढच्या काळामध्ये आपण काम करणार आहोत. उद्या येणारा तिसरा भाग सुद्धा आपण अतिशय एक वेगळा विषय घेऊन आपण या ठिकाणी आपल्या समोर येणार आहोत. आपण या सर्वजण आपण या चर्चेमध्ये सामील झाल्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. Press the bell icon on the video and never miss another update.